आपण परभणी केसापुरी या गावात सावतामाळी मंदिरात आलेलो आहोत। त्या मंदिराची देखभाल अनेक वर्षापासून हे पुजारी करत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया। आपलं नाव काय? आपलं नाव बाबुराव बळीराम शिंदे। ही मूर्ती आपण कोणत्या वर्षी बसवलेली आहे? ही मूर्ती 1983 म्हणजे 86 ला आली आणि 1983 ला ग्रंथ वाचनाची सुरुवात झाली। तर आपली आताची पुण्यतिथी सध्या महोत्सव चालू आहे, तर किती वर्षापासून हा म्हणजे किती वर्ष झाले पुण्यतिथीला? 43 वर्ष पूर्ण झाले। त्या मूर्तीचं वर्णन सांगू शकता आपण? हो, मूर्ती असे एकदम सुंदर हुबेहूब बसणारी, 1.5 फुटाची उंची आणि आकर्षक अशी वाटते आणि एकदम नंबर एक पाषाण मूर्ती आहे। हे मूर्ती कशापासून बनवली म्हणजे? पाषाणापासून। ह्या परभणी केसापुरी व्यतिरिक्त ह्या मूर्तीचा इतिहास आपण सांगू शकाल? कोणत्या जिल्ह्यामध्ये त्याचा आगमन म्हणजे पुनरागमन झालं? मूर्ती कधीपासून बसवलेली, त्यांचा जन्माचा इतिहास सांगू शकतात? किती वर्ष झालं त्यांचा जन्माचा इतिहास? आरणमध्ये त्यांचं वास्तव्य असले। त्यांचा आरण हे कुठं आलं? पंढरपूर तालुक्यामध्ये जवळ आलं ते। पंढरपूर जिल्हा सोलापूर। मूर्ती किती फुटाची मूर्ती? 1.5 फूट। 1.5 फूट। दरवर्षी आपण ह्या पुण्यतिथीनिमित्त काही कार्यक्रम साजरा केला जातो का? हा 14 दिवसाचा कार्यक्रम असतो। 14 दिवस? हा, ग्रंथ वाचन असतं। किती दिवस ग्रंथ वाचन असतं? 14 दिवसाचा। 14व्या दिवशी पुण्यतिथी होते। आषाढमध्ये चतुर्दशीला पुण्यतिथी असते। याविषयी काही सावता महाराजांविषयी काही ग्रंथामध्ये असा उल्लेख, असा अभंग वगैरे काय आहे का? आहे। तर त्याचं मला थोडक्यात माहिती सांगू शकता? हो ना। धन्य आरण रत्नाच्या खाना जन्म आणि गाणं सावतो, सावता सागर प्रेमाच्या आगर धरला अवतार माया घरी। धन्य त्यांची माता, धन्य त्यांचा पिता, सापडला दाता ठरला त्याचा नाम म्हणे त्यांचा जन्म सुफळ झाला, वंश उदयला माळे यांचा, असं उल्लेख आहे। त्यांचे बरेचसे अभंग आहे। बरं, आपण जे पूजा वगैरे दररोज देखभाल करतात, तर आपल्याला ह्याच्याबद्दल काय समाधान वाटतं? हे मानसिकता ठीक राहते, एक समाधान वाटतं, दिवसभर एक आनंद मनामध्ये जागृत राहतो। कुठले जरी आपल्याला काही सांसारिक टेन्शन जरी वाटलं कुठं काही, तर मूर्तीजवळ आलं एकदम समाधान वाटतं, शांत वाटतं, दिवसभर तेच एक आनंद मनामध्ये साजरा राहतो। मग मूर्तीची पूजा ही कशा पद्धतीने केली जाते? आपली सर्वसाधारण पूजा असणारी, सर्वसाधारण जलाभिषेक, त्याला स्वच्छ वगैरे जलाभिषेक केला जातो, स्वच्छ केलं जातं, व्यवस्थित कपडे चढवले जातात, पुष्पहार वगैरे घातला जातो, पुष्पहार असं करून पूजा केली जाते। गंध धूप देत रोजची आरती होती 2 टाइम। आरणच्या व्यतिरिक्त आपण परभणीमध्ये ही अशी जी मूर्ती बसवली, ह्याच्या व्यतिरिक्त आणखी मूर्ती बऱ्याच ठिकाणी कुठे बसवले त्याच्याबद्दल सांगताय काय? समजा बीड सारख्या ठिकाणी आहेत, जवळ मासापूर जवळ तिथं आहेत। महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी काय सांगू शकता? अनेक ठिकाणी आहेत, सगळे नाव नाही सांगता येणार, पण बरेच ठिकाणी आहेत। म्हणजे माहिती आहे तुम्हाला? अनेक ठिकाणी आहे, पण त्यापैकी 1.5 फूट अशी मूर्ती, बाकीच्या मूर्ती अशा उंच दिसतील, थोडे उभार दिसतील, म्हणजे एकदम हावभाव अशी व्यवस्थित अशी वाटते, आकर्षक वाटते आणि मजबूत वाटते। मूर्ती ही प्रसन्न वाटते, प्रसन्न वाटते। बरं, आपण सावतामाळीच्या मंदिरामध्ये काय भजन वगैरे काय होतं का? होतं। कधी होतं? त्यांच्या उत्सवानिमित्त होतं। चैत्र महिन्यात उलटी उत्सव असतो का? एक अभंग प्रसिद्ध आहे, कांदा मुळा भाजी। हो, आहे ना। कांदा मुळा भाजी आवडी विटाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर, असा अभंग आहे। हे कशामुळे गीताची रचना कशामुळे झालेली हे सांगू शकाल? कुरुक्षेत्रावर ज्यावेळेस समजा कौरव पांडवांचं युद्ध होतं, त्यावेळेस अर्जुना ज्यावेळेस समजा ग्लानी आली किंवा त्यांचं युद्ध करण्याची क्षमता नव्हती राहिली, त्यावेळेस विश्वाचं ज्ञान सांगून युद्ध करण्यासाठी प्रवृत्त करावं, कारण धर्मयुद्ध होतं ना ते सर्व असं युद्ध नव्हतं, त्याच्यासाठी ते करावं लागलं। आपण आळंदी येथे नामदेव महाराजांचा काही इतिहास याच्याबद्दल आहे का? आहे ना। नामदेव महाराज आणि माऊली दोघं समजा ज्यावेळेस नामदेव महाराज थोडंसं असं वाटलं की हा देव फक्त पंढरपुरातच आहे, पांडव इतर ठिकाणी नाही, त्यावेळेस समजा देवाला असं वाटलं की मी विश्वामध्ये विरुद्धलोय ना, मग फक्त पंढरपुरातच आहे असं नामदेवाला का वाटतं, तर हे त्यांच्या मनातला हा समजा थोडासा संकोचपणा काढून टाकावा, म्हणून त्यांनी माऊली सहज समजा माऊलीला सोडी कल्पना दिली म्हणायची हरकत नाही, कारण त्यांचाच माऊली अवतार आहेत ना, म्हणून माऊली पंढरपूरला आले आणि नामदेवाला बोलले की आपल्याला तीर्थयात्रा करायच्या, आपण तीर्थयात्रेला जाऊ। नामदेवाला वाटलं काय करायचं, तीर्थयात्रा करून उपयोग नाही, पंढरपुरात आपलं दैव होते ना, बाकी करायची गरज नाही। पण ते सुद्धा माऊली म्हणजे नाही, मला जावं वाटते तीर्थयात्रा, ईश्वरचे असे स्थळ आहे की नवीन येतं, पुण्यप्राप्ती करून देणार येतं, ते पाहायला काय हरकत नाही, आपण साधू येतं यात होतो। आणि मग नामदेवाला वाटलं की आता मला तर जायचं नाही, देव माझा लाडका, मी देवाचा लाडका, एकदम जवळचे नाते आमचं अतूट,
देव धाडणार मी देवाकडे ते हवाला घातला देवाने जा म्हटलं तरी येईल पण तिथे देवाला समजा विचारलं माऊलीनं देव म्हणजे जा काय हरकत नाही पण जा म्हणजे नाही तसं जा असं म्हणता येत नाही कारण माऊलीचा शब्द मोडता येत नव्हता नामदेवाचा मोडता येत नव्हता पण तिथे यात्रा करावं लागते जावं लागतं असं समजा दुईत बोलण्यासाठी बोलले आणि तिथून पुढे जाऊन तीर्थयात्रा लावलं आम्ही ज्यावेळेस लावलं तीर्थयात्रा पूर्ण झाल्या तिथूनही त्यांचे कार्य पूर्ण झाले एक दिवस असा आला त्यांच्या जीवनामध्ये मी काकडा करतो मी सगळं पूजेचा मान माझ्याकडे असं नामदेव पुन्हा एकदा असंच वाटलं तर मग त्यावेळेस देवाला पुन्हा संशय निर्माण हे असं राहायला नको बरं हे आपल्या सावतामाळी महाराज यांचं कोणत्या नावाने ओळखलं जातात ते संत शिरोमणी म्हटलं की सावता महाराज पुढे शब्द लागला सांगायचं संत आहे सावता बाबा काही नावाने ओळखलं जातं काही समाज सावता बाबा म्हणतात काही सावता महाराज म्हणतात बाबा एक मध्ये एक समजा माझ्यावर तसं माऊला माऊली म्हटलं जातं ज्ञानेश्वर माऊलीला यांचे पालखी वगैरे जसे गजानन महाराजांचे इतर काही पालख्या समजा मुक्ताबाईची पालखी हे सावता महाराजांची पालखीचा काही इतिहास आहे का सांगता येईल का ते जागा स्थायी असल्यामुळे त्यांचा जीवनात कार्य तसं झालं की स्वतः पंढरपूरहूनच देवाची पालखी सावता महाराजांना भेटायला येते पंढरपूर म्हणजे सावता महाराज म्हणजे कुठे येते ती खुद आरणला येते आरणला येते मग इथून पालखी पंढरपूरला जात नाही इतर पालख्या पंढरपूर संत मुक्ताबाईची पालखी संत गजानन महाराजांची पालखी ही पंढरपूरला जात आहे आणि तिथून मागे पायी पदयात्रा जो 700 लोक त्याच्यामध्ये समावेश असतो तर या ठिकाणी काही मोठा असा कार्यक्रम आयोजित केला जातो का आरणमध्ये तुम्ही आरणमध्ये कधी गेला होता का मग तिथला आरणमध्ये काही तुम्ही माहिती सांगू शकता का देवस्थानाबद्दल कारण तिथं गेल्यावर असे समाधी स्वरूप मंदिर वगैरे बांधलेले उंच मंदिर आहे व्यवस्थित त्याचं गाभारा मोठा आहे त्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला जातो असं दिलाय ना तसा तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला गेला आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळेस मागे मध्यंतरी भेट दिली त्यांनी कितीतरी कोटी मंजूर केलेत असं समजतात तसं आकडा नाही सांगता येणार पण मंजूर केले म्हणजे विकास आराखड्यामध्ये आणले ठीक आहे सावता महाराज यांच्या देवस्थानची आपण अनेक वर्षापासून देखभाल करतात किती वर्ष झाले या मूर्तीला आता 40 वर्ष पूर्ण 40 वर्ष या परभणी केसापुरीमध्ये या मूर्तीला तर यावेळेस देवस्थानचे काही कार्यक्रम वगैरे झाला का मूर्ती बसवण्यापूर्वी आता हे मंदिराचं जे बांधकाम आहे मंदिराचं बांधकाम स्वयं खर्चातून केलं का शासनाने कोणी काही देणगी वगैरे असं काय केलं का पूर्ण कळसाचं काम हे सगळं काम असणार सगळं माळी मंडळ समाजानं माळी समाज स्वतःहून प्रत्यक्ष कोण आग्रह नाही काय तर गावातील काही तन्मान धार्मिक मूर्तीच्या असल्यामुळे ज्याची ज्या काही अपेक्षा असेल जसं त्यांच्या कोणाला काही गावातील मागणी वगैरे केली होती का आपण मागणी करावं लागते कारण सगळे धार्मिक असतात ना आम्हाला का म्हटलं नाही आमची अपेक्षा होती द्यावी म्हणून अशा स्वरूपानं मागणी केली होती सगळी अपेक्षा काय असेल त्या सगळ्यांनी काय त्यांच्या इच्छेनुसार दिलेलं ठीक आहे सावतामाळी मंदिरामध्ये हे अनेक वर्षापासून हे पुजारी काम करतात त्यांनी त्या देवस्थानाबद्दल 40 वर्षाचा इतिहास आणि पुण्यतिथीबद्दल संपूर्ण माहिती दिली धन्यवाद